गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाला नागरिकांची कुटुंबियासह गर्दी. एमसीएचआय केडाईच्या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी अलोट प्रतिसाद. इमारत पुनर्विकासाबाबत माहितीचा परिसंवाद यशस्वी. ठाणे. केडीआय एमसीएचआय ठाणे यांनी आयोजित केलेल्या गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 ला तिसऱ्या दिवशीही हजारो नागरिकांनी कुटुंबियासह गर्दी केली. या प्रदर्शनातील विविध स्टॉलवर जाऊन नागरिकांनी स्वप्नातील घर शोधण्यासाठी सुट्टीचा दिवस सार्थक लावला. प्रत्येक कुटुंबाचे बजेट, अपेक्षा आणि कुटुंबाच्या गरजेनुसार नागरिकांना घराचे विविध पर्याय प्रदर्शनात उपलब्ध होते. त्याचबरोबर कमीत कमी दराने कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेच्या दालनामध्ये गर्दी झाली होती, अशी माहिती केडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले. गेल्या काही वर्षापासून ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून राहणीमानाच्या नवनवीन पद्धतीनुसार दर्जेदार पद्धतीची घरे ग्राहकांपुढे सादर करण्यात येत आहे. ठाणे शहरातील उत्तम गृह संकुलामुळे ठाण्यात मालमत्तेच्या व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. जागतिक पद्धतीनुसार ठाण्यातील काही गृह संकुलातील घरे अद्ययावत पद्धतीने बांधण्यात येत आहेत. त्याचे प्रतिबिंब गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रॉपर्टी प्रदर्शनाला ग्राहकांच्या प्रतिसादात वाढ झाली आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी केले. ठाणे शहर सांस्कृतिक शहर असून शहराचा समृद्ध शहर म्हणून नावलौकिक झाला आहे. त्या दृष्टीने जागतिक स्तरावरील अनेक निकष वापरून रिअल इस्टेट क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी अनेक प्रकल्प उभारले आहेत, असे केडाई एमसीएचआय ठाणेचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितले. रेमंड मैदानावर सोमवारपर्यंत सुरू असणाऱ्या प्रदर्शनात वर्क फ्रॉम होम बरोबरच नव्या व आधुनिक जीवनशैलीची विविध घरे उपलब्ध आहेत. त्याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी घरांना भेट देता येईल. या प्रदर्शनात बदलत्या काळानुसार विविध गृहसंकुलाचा समावेश करण्यात आला आहे, असेही श्री खंडेलवाल यांनी सांगितले. गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 मध्ये ठाण्याचा पुनर्विकास या विषयावर परिसंवाद पार पडला. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांनी पुनर्विकासाबाबत नागरिकांच्या विविध प्रश्नांना सविस्तरपणे उत्तर दिले. तर सोसायटीच्या पुनर्विकासातील कायदेशीर पैलू ह्या विषयावर ऍडव्होकेट प्रसन्न माटे, पुनर्विकास प्रकल्पाचे व्यवस्थापन ह्या विषयावर साकार आर्किटेक्टचे वस्तुविशारद मकरंद पारंगे, एम्बिनियस डिझाईनचे मकरंद तोरसकर यांनी माहिती दिली. या परिसंवादाला ठाण्यातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाण्याच्या सामाजिक जडणघडणीमध्ये केडाई एमसीएच कडून महत्वाचे योगदान दिले जात आहे. केडाई एमसीएचआय अनेक सदस्यांनी विविध प्रकल्प यशस्वी मार्गी लावले आहेत. हजारो घरांमध्ये नागरिक समाधानी राहत आहेत. त्यामुळे भविष्यात जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी केडाई एमसीएचआय नागरिकांना मदत घेता येईल, अशी सूचना अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी केली. तर माजी अध्यक्ष श्री अजय आशर यांनीही नागरिकांना पुनर्विकासाच्या दृष्टिकोनातून विविध सूचना केल्या. गेल्या काही वर्षापासून केडाई एमसीएचआय ठाणे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक गृहप्रकल्पाची उभारणी केली. शहरातील नागरिकांबरोबर गुंतवणूकदारांसाठी ठाणे शहर हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहिले आहे. देशातील अनेक आघाडीच्या बांधकाम व्यवसायाकडून ठाणे शहरात गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यातून ग्राहकांना मनपसंतीची घरे उपलब्ध होत आहेत. गृहोत्सव प्रॉपर्टी 2024 प्रदर्शनाच्या माध्यमातून अधिकृत व परिपूर्ण सुविधांची घरे ग्राहकांना पाहता येतील. गेल्या 20 वर्षात केडाई एमसीएचआयने घर खरेदीसाठी विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे, असे केडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले. एडवोकेट प्रसन्ना माटे सर, आर्किटेक्ट मकरंद पारंगे सर, जिनको हमने अभी सुना फ्रॉम साकार ग्रुप, एक बार जोरदार तालियां सर के लिए भी. और आर्किटेक्ट मकरंद तोरसकर सर इंडियन ग्रुप से, वो भी हमारे साथी है, एक बार जोरदार तालियां उनके लिए भी. इज ऑल्सो द करंट प्रेसिडेंट ऑफ द ठाणे आर्किटेक्ट एसोसिएशन. एंड पहले एक क्वेश्चनर जो हमने सर्कुलेट किया था उसमें भी आपने सवाल भेजे हैं, सो सर वो रीड आउट करेंगे यहाँ पे. और उसके बाद अगर समय इफ वी आर गेटिंग टाइम तो हम Q&A सेशन 1-on-1 करेंगे. इसके बाद भी सर यहाँ पे ही रहेंगे. अगर आपको कुछ भी जाना है, मोर देन वेलकमिंग टू ईच एंड एवरीवन. ओवर टू मकरंद तोरसकर सर. हा प्रश्न होता प्रेझेंटेशनच्या अगोदर दिला असावा. आता प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर मला वाटतं असं नाही, कायदा त्याची कुठे काही तरतूद नाही आहे की तुमची बिल्डिंग डिलॅबिलिटेडच हवी किंवा काही एक विशिष्ट स्टेज जी आहे कन्स्ट्रक्शनची किंवा एक विशिष्ट पिरियड कंप्लीट झालेला असावा.
Mani sir, I request you to please. स्टेट नहीं है MCHI एज ऑफिस तो once in a month or once in a 2 months we can organize such a seminar and we can code all the technicals at legal. So I invite you once in a month or once in a 2 months जैसे आपको लगे ऐसा करें और mchi@gmail.com में आप आपका क्वेरी भेज दीजिए. We'll try to reply the same to you. mchi@gmail.com. Any query if you want you can send it there so we can reply you. Yeah. Mr. Prasanna Madhuri, Makaran Toraswilvi and Makaran Prayaji. It was really a wonderful session that I sat through. Only 2-3 things which I want to add to this. These are all technical experts. थैंक यू. For the third consolation prize, इसके बाद मैं आमंत्रित करना चाहूंगा फेरी टेल T1 हाउसिंग सोसाइटी. कंसोलेशन प्राइज जा रहा है फेरी टेल T1 हाउसिंग सोसाइटी. थैंक यू. दोस्तों जब तक ये अवार्ड दे रहे हैं we would like to make an announcement that Jupiter Enterprise Solution हर एक सोसाइटी के साथ होता है और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरी से गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर लें, अच्छे तज्ञ रखें और डोंट गो फॉर H1 और L1. ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है. आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरे जो रहवासी है उनका भरोसा होता है. इस भरोसे को आपको पार लगाना है. तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमेटी उनका बहुत बड़ा योगदान होता है उसमें. पूरा उत्तरदायित्व उनका होता है, डिसीजन मेकिंग उनका होता है. दे हैव टू प्ले वेरी बेटर और रूल्स रेगुलेशन अभी सब फेवरेबल है. तो दिस इज़ द राइट टाइम फॉर रिडेवलपमेंट ऑल्सो. जो भी बिल्डिंग 30 साल से ज़्यादा हो गया है, खराब स्थिति में है, उनको रिडेवलपमेंट करने का बहुत अच्छा मौका है. नहीं, 30 साल इज नॉर्मली वॉट बेनिफिट्स जो आते हैं वो 30 साल के बाद आते हैं. जो रूल है वो 30 ईयर्स के बाद के लिए बेनिफिशियल ज़्यादा है, FSI वगैरह ज़्यादा है. वरना वो नॉर्मल में जाएंगे. अगर वो नॉर्मल में गए तो शायद उतने बेनिफिट नहीं मिलेंगे जो अदरवाइज मिलेंगे. और कोई भी बिल्डिंग 30 साल तक तो इट इज़ इन अ गुड कंडीशन नॉर्मली, तो तभी रिडेवलपमेंट जाने की अपेक्षा कम होती है. सर, आपने अभी तक बहुत रिडेवलपमेंट किया है और आपके अभी अपकमिंग प्रोजेक्ट भी है. वर्तमान में आपने बहुत बढ़िया एक रिडेवलपमेंट किया है. अगर नया अभी जो रिडेवलपमेंट की सोसाइटी रेडी है वो आपको मिलेंगे तो उसके लिए वेलकम है क्या नहीं? सब वेलकम ही है. हम तो काम करते हैं यहाँ पे और सिस्टमेटिक काम करते हैं. काफ़ी डेवलपमेंट जैसे आपने बताया आपने किया है, कर रहे हैं और सोसाइटीज आ रही है. एक हमारा उद्देश्य उतना ही है कि जो रिडेवलपमेंट एक बार चालू हो जाए वो जरा भी रुकना नहीं चाहिए. और लोगों का जो कमिटमेंट है, जैसे मैंने बताया कि लोगों के इमोशन जुड़े हुए होते हैं. बहुत से बुरे लोग होते हैं, उनका यही प्रश्न होता है कि हम जिंदा वापस आएंगे. जब ये सेंटेंस बोलते हैं तो अपनी तो आँख भरा देते हैं. तो अपना उत्तरदायित्व हो जाता है कि वी हैव टू सी टू इट दैट दे आर बैक इन टाइम, वॉट एवर टाइम फ्रेम वी आर डूइंग लॉट ऑफ वर्क इन दैट. सर, आज सगळ्यांचं कॉम्पिटिशन भरवलेलं होतं. कशा प्रकारचा रिस्पॉन्स होतो आणि सोसायट्यांमध्ये कशा प्रकारची ट्रेनिंग होतं याच्यासाठी त्याला हा MCHI आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
आपण जिल्हा स्तरावर आणि ठाणे शहर अशा 2 प्रकारे आपण बक्षिसं केलेली होती, 2 प्रकारे बक्षिसं केलेली होती. ठाणे शहरामधून 210 सोसायटीने सहभाग घेतला आणि ग्रामीण भागात म्हणजे ठाणे जिल्ह्यातून शहर सोडून फक्त 25 सोसायटीने भाग घेतला. आणि पहिलंच असल्यामुळे लोकांना कदाचित त्याच्यामध्ये कळलं नसेल किंवा त्यांच्यापर्यंत आमच्या बातम्या पोहोचल्या नसतील. तरीसुद्धा ठाणे शहरातल्या 210 सोसायट्यांचा सहभाग म्हणजे फार काही कमी म्हणता येणार नाही, चांगला. आणि लोकांचा प्रतिसाद चांगला होता. फॉर्म भरल्यापासून दर दिवशी आमचं काही चुकलं आहे का, आमचे पेपर बरोबर दिले आहेत का, अशी चौकशी होती. आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोजन आपण या एक्सपोमध्ये केलेलं आहे, हाऊसिंग उत्सवामध्ये केलेला आहे. आणि यानंतर तो आपण दरवर्षी करणार आहोत. सर, सोसायटीचा नावाजण्याचा हा पहिला उपक्रम आहे MCHI कडून, पण तुम्ही काय सांगणार जर सोसायटी आपल्याला नव्याने करायची असेल आणि जेव्हा बिल्डर्स त्रास देतात आणि वेळच्या वेळेला का प्रोजेक्ट तयार होत नाही, त्यावेळेस तुम्ही काय, त्यासाठी तुम्ही काय करू नाही, शकता? नक्की 100% की आम्ही आतापर्यंत ठाणे हाऊसिंग फेडरेशनने ज्या ज्या आमच्याकडे तक्रारी या विषयाला त्या लोकांना मदत केली आहे, मार्गदर्शन केली आहे. बिल्डर लोकांना आपण जॉईंट मीटिंग ठेवून मॅक्झिमम मदत करण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो यापुढेही चालू राहील. आम्ही बिल्डरांच्या प्लॅटफॉर्मवर आहोत म्हणजे त्यांच्याच बाजूने बोललं पाहिजे, त्यांना असा काही भाग नाही. आमचा हाऊसिंगचा प्लॅटफॉर्म आहे, तो हाऊसिंगच्या प्रयत्नासाठी त्यांच्या यशासाठी ते पहिलं प्राधान्य असेल, बाकीचे नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, रीडेवलपमेंट में आज आपने सेमिनार रखा था, बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है, क्या कहें? काही लोगों को रिडेव्हलपमेंट के माध्यमातून त्याला माहिती नसते, ते कमी माहिती असणारी ते लोक चुकी करते सोसायटीवर. तर त्याला मार्गदर्शनासाठी आपण एक सेमिनार ठेवला होता. आणि त्याच्याबरोबर सोसायटी एवढं असतं, सोसायटी आम्ही हँडओव्हर करतो डेव्हलपरला, तर सोसायटी मेंटेन करायचे काम गरजेचं प्लेटवर असतं. तर त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी जो सांगितलेलं आहे क्लीन सिटी पाहिजे, तर क्लीन सोसायटी हवी. त्यासाठी हे कार्यक्रम होता. आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राईज दिलेला आहे. 75,000 रुपये ट्रॉफी, 50,000 रुपये आणि 25,000 रुपये. नेक्स्ट टाईम, हे फर्स्ट टाईम आम्हाला 212 एंट्री भेटली. नेक्स्ट टाईम एकदा 1,000चे जास्त एंट्री आम्हाला भेटणार आणि आम्ही मोठ्या प्रमाणाने हे कार्यक्रमच्या ऑर्गनाईज करू. हां, म्हणजे लोकांना इंटरेस्ट झाला पाहिजे की माझी सोसायटी आहे, मी कसा मेंटेन करतो आहे. पूर्ण ठाण्यामध्ये माझी सोसायटी नंबर 1 आली, त्यांचा जो अभिमान आहे त्यालाही मोठा असतो. तर ते आम्ही जागवायचा प्रयत्न करतो. पैसा एक सूचक आहे, ओनली फॉर्मॅलिटी. पण त्याला जो फर्स्ट प्राईज भेटतो आणि ट्रॉफी भेटते, या सेकंड प्राईज भेटला ट्रॉफी भेटला, त्याचा अभिमान. आज सोसायटीचे जो कार्यकर्ता असे कमिटी मेंबर ते फ्री ऑफ चार्जची सेवा करते, सेल्फलेस सर्व्हिस. त्याच्या रिकग्निशन कोण करतात? रिकग्निशन आउटसाईड आहे. ते लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, ते आम्ही सर्टिफाय केलं. नाही, सिंगल सोसायटी कोणाला पण. आमच्या 2 महत्त्वाचे मुद्दे आहे. एक गुड गव्हर्नन्स, म्हणजे सोसायटीने सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी, सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट वगैरे ठेवायच्या आणि क्लीन करायचं. तर यावेळेला जे बक्षीस समारंभ आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात असणार आहे. नेक्स्ट इयर म्हणजे दुसरा, हे फर्स्ट वर्ष होता, तर आम्हाला माहिती नव्हता की किती आम्हाला रिस्पॉन्स भेटणार. पण तरी पण आम्हाला 212 सोसायटीने रिस्पॉन्स केलेला आहे. नेक्स्ट टाइम मी एक्सपेक्ट करतो की 1,000+ सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स येईल आणि मोठ्या प्रमाणे म्हणजे फिल्म फेअरमध्ये कसं आहे एवढं